उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे माहितीच्या वाटेवर असल्याचं माहिती मिळते। उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवेंनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। फडणवीसांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी दोघांची भेट झाली। फडणवीस आणि पारवेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच राजू पारवे महायुतीच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। काल रात्री त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली। जवळपास अर्धा तास ही सविस्तर चर्चा झालेली आहे, परंतु त्यांनी या गोष्टीला नकार दिलेला आहे। मी सकाळी जेव्हा त्यांच्याशी बोललो ते म्हटले की मतदारसंघातील कामांबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, परंतु सध्याचं जे वातावरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलेला आहे आणि भाजप उमेदवार शोधात आहे। त्यामुळे राजू पारवे महायुतीच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, कारण की काल त्यांनी जी भेट घेतली ती मतदारसंघातील कामांसाठीच आहे की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आहे, ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। आणि जर समजा त्यांनी भाजपा किंवा महायुतीत प्रवेश केला तर राहुल गांधी महाराष्ट्रात असताना काँग्रेसला हा दुसरा सर्वात मोठा धक्का असेल। ही सगळी चर्चा जी आहे ती झालेली आहे, परंतु दुसरीकडे राजू पारवे मात्र या गोष्टीला नकार देत आहे की मतदारसंघातल्या कामाबाबत मी भेटलं की माहिती त्यांनी सकाळी फोनवर जेव्हा माझ्याशी बोलले तेव्हा ते म्हटले, परंतु नागपुरात चर्चा आहे की ते महायुतीच्या वाटेवर आहे। कारण की रामटेक मतदारसंघ अजूनही जाहीर झालेला नाही, भाजपला मिळणार की सुशीलला मिळणार आणि तिथे प्रबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते आणि राजू पारवे सुद्धा एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती ही कधीही लपून राहिलेली नाही। गेल्या काही दिवसात त्यांच्या मतदारसंघात मिळालेला विकास निधी, त्यामुळे या सगळ्या निरीक्षणावरून असं वाटतंय की ते महायुतीच्या वाटेवर आहे। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।